नमस्कार. नमस्कार. कोणी जॉईन झाले का? मला रिप्लाय करा जरा. डिपार्टमेंटल पीएस आहे गँग सगळी. आज थोडी चर्चा करायची आहे आपल्याला. चला, तर जोपर्यंत सगळे जॉईन होतील तोपर्यंत थोडंसं थांबूया. पुन्हा एकदा आपण सर्व लोक, सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, डिपार्टमेंटवाले पुन्हा एकदा बॅचमध्ये आपण सर्वजण भेटत आहोत. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका होत्या की बॅच कधी सुरू होणार आहे किंवा काय सुरू होणार आहे. तर आपल्या ज्या सगळ्या बॅचेस आहेत त्याचा टायमिंग जर विचार केला आपण तर तो परफेक्ट टायमिंग असतो. म्हणजे कधी सुरू होतात त्याच्यापेक्षा त्या परफेक्ट टायमिंगला सुरू होतात. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रेम भावनेतून किंवा प्रेमातूनच तक्रार केली की सर फी खूप कमी आहे वगैरे वगैरे टाईपची. पण तो इथं चर्चेचा विषयच नाही राहिला. मग त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा मागेच पडत चालल्या. तर जॉईन करता आले की नाही मला आता माहित नाही तुम्हाला. येस, सुप्रियाताई नमस्कार. राजने साहेब नमस्कार. बाबा बाबा आले बाबा. दिसायला ते लागले सगळे. आवाज वगैरे सगळे क्लिअर आहे का? गुड मॉर्निंग राहुल. नमस्कार नमस्कार. बाकी कोण जॉईन झाले नाही झाले सगळे जरा रिप्लाय करा पटापट पटापट पटापट. ऍटलिस्ट बोलता येईल. आज पहिलंच लेक्चर आहे. डिपार्टमेंटचा संघर्ष पुन्हा सुरू होते आपला. पुन्हा ते कायदे सगळ्या गोष्टी याचा अभ्यास करायचा आहे. बऱ्याच लोकांनी प्रश्न केले होते की सर आपल्या प्लॅनर मध्ये अजूनही, बरोबर, म्हणजे प्लॅनर मध्ये दाखवताना IPC, CRPC किंवा एव्हिडन्स ऍक्ट अशाच प्रकारचे कायदे दाखवतात ते. मग आता तुम्ही तर म्हणले की सर नवीन कायदे घेणार आहे, मग IPC CRPC एव्हिडन्स ऍक्ट. तर काही म्हणजे काहीच काळजी करायची गरज नाही. अर्थात जे आपल्या सोबत आहेत पहिल्यापासून
त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. हे फक्त रेफरन्सला टाकलेलं आहे आपण. रेफरन्सला म्हणजे काय की मला माहिती आहे की आता हे भारतीय न्याय संहिता झालेला आहे, बरोबर, हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता झालेला आहे, किंवा हे भारतीय साक्ष संहिता साक्ष अधिनियम झालेला आहे. पण तो फक्त रेफरन्सला, याचा सिलेबस अजून कन्फर्म नाही आपल्याकडं. याचा सिलेबस आपल्याकडे कन्फर्म नाही आपल्याकडे, त्यामुळे ते नाव फक्त तशीच टाकलेली आपण. आता तुम्हाला वाटते का मी तुमचं जुनच घेईन सगळं? आता तुम्हीच सांगा. शक्यच नाहीये, असं काही नाही होणार. त्यामुळे काही काळजी करायची गरजच नाहीये. एकदम रिलॅक्स राहा. आणि जे आता तुम्ही एवढं नातं आपलं परफेक्ट झालेलं आहे. येस येस ताई, मी पण वाटच बघत होतो, पण म्हणलं कसं की 2-3 गोष्टी होत्या की परीक्षेची शुअरिटी मिळणे, किंवा परीक्षा सुरू होती का नाहीये, किंवा ह्या का नुसतीच बॅच सुरू करून तुम्हाला माझ्या मागे पळवायचं, हा पण थोडासा इश्यू होता ना. मग त्यापेक्षा बेटर वे म्हणलं थोडंसं स्टेबल राहूया, थोडासा अंदाज येऊ द्या की काय होऊ शकतं काय नाही. त्यातल्या त्यात कमीत कमी फी मध्ये काय कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचता येईल, की उद्या जाऊन कुठल्याही प्रकारचं नुकसान सहन करायची वेळ आली तर कोणाचंही एकही रुपयाचं नुकसान होता कामा नये. हे एक ना शेकडो गोष्टी जी आहेत त्या डोळ्यासमोर होत्या. त्यामुळे थोडस वेळ लागला या गोष्टींसाठी, पण ठीक आहे. आता डिपार्टमेंटचं आणि आपलं नातं असं आहे की म्हणजे अगदी क्लासला मी काय बोलणार इथपासून ते म्हणजे कधी इव्हन कंटाळा जरी आला किंवा काही नुसतं थोडस प्रेशराईज जरी झालं तरी मोकळेपणाने एकमेकांना सांगू शकतो, इतकं भक्कम नातं आहे. म्हणजे क्लास तर आहेच आहे, ज्ञानाच्या जागी आहेच, किंवा सिलेबसच्या जागी आहे, पण त्याच्या पलीकडे तयार झालेले जे भावनिक नातं आहे ते प्रचंड म्हणजे आनंददायी आहे. म्हणजे काही लोक नवीन पण असतील आता, काही लोक जुने पण असतील. आता नवीन लोकांच्या मनामध्ये एक शंका असेल की सर सगळा सिलेबस कव्हर होईल का मुख्य परीक्षेचा, किंवा मग एवढ्या कमी फी मध्ये सगळं त्या कन्सेप्ट त्या लेवलच्या क्लिअर होतील का. तर ते प्रश्न अनुत्तरितच राहू द्या. म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आवश्यकताच नाही. त्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळ देईल की अरे आपण योग्य ठिकाणी क्लास लावला होता, किंवा येणारा काळ देईल अरे मोकार आपण एका ठिकाणी उगाच क्लास लावून बसलो, असं होऊ शकतं. त्यामुळे ते येणारा काळ ठरवेल. त्यामुळे ही पहिली जी शंका आहे तुमच्या मनामध्ये की त्या कोर्सच्या प्लॅनरमध्ये आपला आयपीसी सीआरपीसी एव्हिडन्स ऍक्टची काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये आपण तुलनात्मक दृष्ट्या फक्त त्याचा सिलेबस डिक्लेअर न झाल्यामुळे ती संदर्भ गोष्ट जी आहे ती केलेली आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे काय करता येईल आपल्याला. तर साधारणपणे जी व्याख्या कलम आहे, इतिहास आहे, बदलाची प्रक्रिया जी आहे, कायद्याची जी प्राथमिक माहिती आहे, आणि तुलनात्मक अभ्यास आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त परीक्षेला प्रश्नच येणार नाही. हेच मी मागच्या परीक्षेला, त्याच्याही मागच्या परीक्षेला ज्या हेच म्हणजे हे नाही अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्या सुदैवाने बरोबर सगळ्या खऱ्या ठरल्या. त्याच्यामध्ये फार मोठा काही अंदाज लावायचा, तर्क लावायचा, अभ्यास लावायचा असा भाग नाहीये. तर त्याच्या मागे काही अभ्यास होता की डिपार्टमेंटचे पेपर कसे सेट झाले असतील, कसे सेट होतात त्या लेवलला. यावेळेस सुद्धा हेच होणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही फार डोकं आपटून 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 जरी कायद्यांचा अभ्यास केला तरी प्रश्न याच्यावरतीच येणार आहेत. त्यामुळे कायद्यांचा अभ्यास हा बेसिकली परफेक्ट करणं गरजेचं आहे. कन्सेप्ट मध्ये अजिबात चेंज झालेले नाहीये, कन्सेप्ट कुठेही चेंज होणार नाहीये. जे केस लॉज आहेत ते केस लॉ सुद्धा कुठेही चेंज होणार नाहीये. म्हणजे रूल ऑफ मॅकनॉटन म्हटलं तर रूल ऑफ मॅकनॉटनच लागू होईल. रूल ऑफ मॅकनॉटनच्या अनुषंगाने लागू झालेला बरोबर इनसॅनिटीचा रूल जो आहे मनोविकलतेचा, तो ऍज इट इज लागूच राहील. डॉली इनकॅपॅक्सचा रूल जो आहे
सेक्शन 76चा असेल, 76 नंतरचा 82 वाला, बरोबर, 82, 83 वाला, 82, 83 वाला, तर त्याची कलमांचे नंबर जरी चेंज झाले तरी सुद्धा त्यातला जो गाभा आहे, डॉली इनकॅपॅक्सचा रूल आहे तो तसाच राहणार आहे. ड्रंकननेसचा रूल आहे. ड्रंकननेसचा रूल म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळेस नशेत असणारा होणारा गुन्हा, डेलिरियम ट्रिमेन्स रोग सारखी कन्सेप्ट आहे, बरोबर, कॉमन ऑब्जेक्ट, कॉमन इंटेन्शन, ह्या कन्सेप्ट मध्ये तीळ मात्रही बदल झालेला नाही. बदल कशामध्ये झालेला आहे, मग सगळ्यात महत्वाचा बदल झालाय कशामध्ये, मग पहिला तर बदल झालेला आहे तो म्हणजे व्याख्यांमध्ये. बरं, ते काय झाला, कसं झाला ते आपण पाहणार आहोत, त्याची काळजी करू नका. आज फक्त रिलॅक्स गप्पा मारा, तुम्हाला जे वाटते ते विचारा, जे वाटते त्याच्याबद्दल तुम्ही गप्पा मारू शकता, किंवा जसं वाटते तसं तुम्ही एक 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 गोष्ट विचारून घेऊ शकता. पहिला मुख्य बदल झालेला आहे तो म्हणजे व्याख्यांमध्ये. आता व्याख्यांमध्ये बदल झाला म्हणजे काय, काळानुसार बदलायला पाहिजे. आता जो काळानुसार बदलतोय तर त्याच्या अनुषंगाने जर विचार केला आपण तर आपल्याला तो टिकून राहतो, आणि जो काळानुसार बदलत नाही त्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर तो नामशेष होऊन जातो. तसंच कायद्याचं सुद्धा आहे, कायद्याला सुद्धा काळानुसार बदलावंच लागते आणि तो तसा बदललेला पण आहे. आता पूर्वीच्या कायद्यांचा जर आपण अभ्यास केला तर पूर्वीच्या कायद्यांमध्ये काही गोष्टी नव्हत्या. उदाहरणार्थ समजा जर व्याख्यांचा जरी विचार केला आपण तरी बालकासारखी व्याख्या पूर्वीच्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणजे काय तर एकदम क्रिस्टल क्लिअर अशा प्रकारे केलेली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे काय की बाबा समजा त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला की व्यक्तीची जी व्याख्या आहे ती व्यक्तीची व्याख्या आपण केलेली नव्हती. बरोबर, आता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा बदल बरोबर तो म्हणजे केला व्याख्या नंबर 10 मध्ये लिंग या व्यवस्थेमध्ये. लिंग फक्त उदाहरण सांगतोय, आज फक्त गप्पा मारतोय आपण, इंट्रोडक्शन लक्षात ठेवा फक्त. लिंग या व्याख्येमध्ये आता लिंग म्हणजे काय, लिंग म्हणजे चिन्ह किंवा खून. मराठी व्याकरणामध्ये लिंग म्हणजे काय, चिन्ह किंवा खून आहे, व्यक्तीला ओळखण्याची खूण. एखाद्या व्यक्तीच्या खुणेवरून ओळखतो आपण की ती व्यक्ती स्त्री आहे का ती व्यक्ती पुरुष आहे. पण काळ बदलत गेला, समलैंगिक समाजाच्या असतील किंवा तृतीयपंथीयांच्या असतील, इवन दो LGBTQ कम्युनिटी असेल म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, असेक्शुअल, क्युअर अशा प्रकारच्या कम्युनिटी असतील तर त्यांचे राईट्स, त्यांचे हक्क जे आहेत ते पुढे प्रकर्षाने येऊ लागले. मग अशा वेळी बरोबर सेक्शन 10वी व्याख्या जी आहे तर तो हे सर्वनाम वापरताना बरं मग ती पुरुष असो, स्त्री असो किंवा तृतीयपंथी असो असे वापरले जावे. म्हणजे आता पूर्वीच्या IPC मध्ये कसं होता की तो मध्ये ती आणि तो अशा दोघांचं इन्क्लुजन होतं, आता ते सुद्धा आले. बरं, ते हे सर्वनाम सुद्धा आले, म्हणजेच तृतीयपंथीयांचा पण समावेश केला गेला. म्हणजे जो बदल आहे तो बदल सगळ्यात महत्वाचा आहे की बदल पहिला व्याख्यांच्या स्वरूपात होतो. बाकीच्या सद्भावनापूर्वक व्याख्या असेल किंवा शासन असेल, क्षती असेल, अवैध असेल किंवा न्यायाधीशाची व्याख्या असेल, ह्या व्याख्या ज्या आहेत त्या अगदी जशा आहेत तशाच होत्या. स्थानिक कायदा, जंगम मालमत्ता, वचन म्हणजे काय किंवा शपथ म्हणजे काय, शपथची थोडीशी व्याख्या वेगळी आली. लोक म्हणजे काय, लोकसेवक म्हणजे काय, लोकसेवकाची व्याख्या जेवढी पूर्वी डिटेल होती तेवढीच तशाच प्रकारची डिटेल व्याख्या आलेली आहे. किंवा त्याच्या पुढे जाऊन काही इतर व्याख्या ज्या आहेत त्या करण्यात आल्या. हा बदल पहिल्या गोष्टीत करण्यात आला. दुसरा बदल झाला तो म्हणजे मुख्य म्हणजे तंत्रामध्ये. तंत्र म्हणजे टेक्निक मध्ये. आता टेक्निक म्हणजे काय तर ना बघा, कायदे तेच राहिले, कायद्यांच्या केस स्टडीज त्याच राहिल्या, कायद्यांचा मूळ गाभा तोच राहिला. मग कायदे बदलून करायचं काय, एकदम लॉजिकल प्रश्न आहे. आणि नुसते कायदे बदलून करा, पोलिसांचं तुमच्या डोक्याचा ताण वाढवायचा याचा काय अर्थ आहे सांगा तुम्ही. नुसतेच कायदे बदलत फिरलो आपण, चालेल का त्याच्यामुळे, नाही चालणार.
मग काय केलंय, मुख्य भर जो आहे तो तांत्रिक बदलांवरती दिलेला आहे. मुख्य भर जो आहे तो तांत्रिक, आता तांत्रिक बदलांवरती भर दिला म्हणजे काय दिला मी तुम्हाला समजून सांगतो. एक मिनिट, बाकीच्यांना क्लास जॉईन करता येत नाहीये, त्यांना जरा थोडस. सगळ्यांना जॉईन करायला अडचण नाही ना आली काय? तर नवीन नवीन असंच होणार, थोडं जॉईन करायला प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. पाल जेम्स आहे, नमस्कार. ओके, सगळं क्लिअर आहे ना? कारण काही ना जॉईन करायला थोडासा प्रॉब्लेम होते वगैरे वगैरे. आता हे जे नवीन कायदे लागू झाले, बरं, ह्याच्यामध्ये तंत्र बदलली. तंत्रानंतर मुख्य काय बदललं? तंत्रानंतर मुख्य बदललं की सुधारणा झाल्या. सुधारणा म्हणजे काय? की ज्या जुन्या चुकीचे जे काही होतं, चुका, त्या दुरुस्त झाल्या. आता कशा दुरुस्त झाल्या काय ते आपण पाहणारच आहे आपण डिटेल, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. म्हणजे काय बदल झाला, म्हणजे कायदे बदलले म्हणजे काय, तर सगळा कायदा जुना होता तो डिलीट केला, नवीन होता तो नवीन आणला, असं काही नाही झालेलं. कायद्याचा मुख्य गाभा, कायद्याच्या कोर कन्सेप्ट, कायद्याचे प्रिन्सिपल्स तेच राहिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं कायद्याचे केस स्टडी सुद्धा आहे अशाच आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही. मग काही तांत्रिक बदल जे आहेत ते केलेले आहेत, इवन दो बलात्कारासारख्या कलमांमध्ये असेल किंवा इतर कलमांमध्ये असेल, ते आपण पाहूया. काही बदल केलेले आहेत त्याच्यामध्ये, काय अडचण नाही आली. पण मुख्य बदल जो आहे तो तंत्रामध्ये केलेला आहे, टेक्निकमध्ये केलेला आहे, तपासाच्या अनुषंगाने केलेला आहे.
मग तो अभ्यासने फार गरजेचा आहे. आपल्याला 300 मार्कच्या अभ्यासामध्ये, या कोर्समध्ये 300 मार्कचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा गेम चेंजर ठरतो तो म्हणजे मायनर ऍक्ट. बरं, त्यानंतर सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरतो तो म्हणजे पॉलिटी. तिसरा आहे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन. चौथा आहे HR प्लस टॉपिक, ते सगळे हातबेड्या वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तुमचा क्राईम इन्व्हेस्टिगेशनचा टॉपिक आहे. मग तुमचा BNS आला नवीन. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आली, बरोबर, आणि भारतीय साक्ष अधिनियम. असे काही नवीन कायदे. एखादा टॉपिक राहिला असेल तर सांग. हा विषय आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं मेरिट घालवणारे तुम्हाला टॉपिक सांगतो मी. तुमचं मेरिट कुठं जाते. आता तुम्हाला काय वाटते, म्हणजे ह्या वेळेस बघा, तुम्हाला वाटलं होतं की फॉरेन्सिक सायन्स मेडिसिन आपल्याला लय कमजोर आहे, त्याच्यावरती लय भर दिला पाहिजे आपण. पण फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनचा जेवढा अभ्यास केला की त्याच्या ॲव्हरेज मार्कच्या पलीकडे 2-3 मार्क प्लस किंवा 2-3 मार्क मायनस याच्या पलीकडे आपलं उडीत जात नाही. आता जर वर्षानुवर्ष अभ्यास करून हा पॅटर्न एस्टॅब्लिश झालाच असेल आणि आपण पुन्हा त्याच विषयावरती तितकंच फोकस करून त्याला तेवढाच वेळ देत असेल तर आपण पुन्हा त्याच खड्ड्यामध्ये जात, तोच खड्डा आपल्यासाठी खणून ठेवते. लक्षात ठेवा, मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनचा सर्वात उत्तम सराव म्हणजे MCQ पॅटर्नचं प्रॅक्टिस करत राहा. पुस्तकं आणि थिअरी मधून त्या विषयावरती प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. तेच झालं खरं. बरं, आता हे असंच रॅन्डम सांगितलं होतं का? नाही, त्याच्या मागे अनुभव होता काहीतरी, अभ्यास होता काहीतरी. कारण कुठलाही फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनच्या टेस्ट सिरीजचा पेपर बघितला तर तो कुठेच पुस्तकात सापडत नव्हता. काही सन्माननीय अपवाद जर वगळले तर आपण म्हणू शकतो की कुठेच पुस्तकात सापडत नाही. याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ त्याचे सोर्सेस कन्फर्म नाहीये. मग जर आता सोर्सेस कन्फर्म नसतील तर आपण त्याच विषयावरती पुन्हा तितक्याच जोरात डोकं आपटलं तरी आउटपुट तेवढंच निघणार आहे. अरे तुम्हाला इथं फुल मोकळं रान आहे ना. पॉलिटीमध्ये जितकं आउटपुट देणार जितकं इनपुट देईल तितकं आउटपुट निघेल. मायनरचं पण सेम आहे. HR क्राईम इन्व्हेस्टिगेशन सारख्या विषयांचं सेम आहे, किंवा जे मुख्य कायदे आहेत त्यांचं पण सेम आहे. जितकं इनपुट देणार तितकं आउटपुट देणार. विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावरती, विश्वास ठेवा, किंवा तुम्ही रिप्लाय पण करू शकता. आता या परीक्षेला जेवढ्यांचे मार्क्स गेलेले आहेत, जेवढ्यांच्या मार्क्सला फटका बसलेला आहे, तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने विचारा त्यांचे मार्क गेलेत IPC CRPC एव्हिडन्सला. कोणीच असं म्हणत नाही की सर फॉरेन्सिक सायन्सच्या अवघड प्रश्नांमुळे माझं मेरिट गेले, सर मायनर ऍक्टच्या किचकट प्रश्नांमुळे माझं मेरिट गेले. कोणीच नाही सापडलेलं. जो येतो तो म्हणतो सर IPC लय सोप्पा होता, खूप सिली मिस्टेक झाल्या. म्हणजे इथं सोडवताना मिस्टेक झाल्या, तिथं सोडवताना मिस्टेक झाल्या. हे का होते? हे होते कारण याला आपण गृहीत धरले. आपल्याला असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना हेच कायदे आपण पाळतोय, आपल्याला काय अभ्यासाची गरज आहे? तसं नाहीये. कायदा गुन्हेगाराला पकडण्यासाठी वापरणे आणि कायद्याचा अभ्यास करणे याच्यामध्ये फरक आहे. हा भाग जोपर्यंत समजून घेत नाही आपण तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे गैरसमज असतात की सर काय तेच कायदे, तेच वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण ज्या विद्यार्थ्यांना इथं मार्क मिळालेले आहेत ना ह्या मुख्य कायद्यांमध्ये, ते मेरिटमध्ये त्यांचा स्कोर चांगला चाललेला आहे. ज्याला पॉलिटीमध्ये मार्क आहेत स्कोर चांगला चाललेला आहे. मायनरमध्ये जे फसले नाही स्कोर चांगला चाललेला आहे. त्यामुळे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा की आपला जो हातातला भाग आहे, हातचं सोडून पळत्याच्या मागं लागणं हा मूर्खपणा आहे. अजिबात तसं करायचं नाही काहीच्या काही. कारण डिपार्टमेंटची परीक्षा जी आहे ना तिचा फॉर्मॅट फिक्स आहे, तिची चौकट फिक्स आहे, जी की MPSCच्या इतर कुठल्याच परीक्षेची नाहीये. MPSCच्या इतर कुठल्याच परीक्षेची नाहीये. यावेळेस सुद्धा हेच होणार. ज्यावेळी आयोग बदललेला अभ्यासक्रम जाहीर करेल किंवा बाकीच्या गोष्टी जाहीर करेल त्यावेळेस मी तुम्हाला लिहून देतो की नवीन कायद्याच्या फक्त याच घटकांवरती प्रश्न येणार आहे.
आणि ज्याचं बेसिक चांगलं आहे किंवा ज्याचं बेसिक पक्का आहे तो टिकणार आहे. समजा बेसिक जर गडबड केली तर मग आणखी गडबड होईल. जसं की फॉर एक्झाम्पल आता नवीन कायदे लागू झाले आपले, बरोबर. कसे लागू झाले हे कायदे, कोणी लागू केले हे कायदे, कशा प्रकारे लागू केले. आजची जी भारतीय न्याय संहिता आहे म्हणजेच पूर्वीची भारतीय दंड संहिता, त्याच्या जागी रिप्लेसमेंट झालेली आहे या BNS ची. तुम्ही सगळे पोलीस स्टेशन मध्ये काम करताय, तुमच्यापैकी काही लोक समजा SRPचे असतील, त्यांना पोलीस स्टेशन नसेल समजा, पण तुम्ही पोलीस म्हणून काम करताय. अगदी आता मला प्रामाणिकपणे रिप्लाय करा, IPC गेला आणि BNS आला याचा अर्थ आपण पाय सोडून डोक्यावरती चालायला लागलो का? पोलीस स्टेशन मध्ये एकदम धुमाकूळ माजला का? अरे बापरे, आता तर BNS आला तर काय करायचं? अजिबात नाही. पोलीस स्टेशनच्या टेबलवरती फक्त 1-2 पुस्तकं ऍड झालेली. पोलिसांची कामाची प्रक्रिया तीच आहे. पोलीस जशा पद्धतीने हँडल करत होते केसेस तशाच पद्धतीने हँडल करत आहे. मग गेम कुठं फसतोय? सर गेम फारसा फसत नाही. गेम कुठं फसतोय फार फार तर तरी बाबा कुठलं कलम आहे, नवीन कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत, काही चेंजेस झालेले आहेत का, PCRचा कालावधी काही चेंज झालेला आहे का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे याचा अर्थ काय झालाय? याचा अर्थ हा कायदा जरी रिप्लेस झालेला असला, नवीन कायदा आलेला असला तरी सुद्धा त्याच्या तांत्रिक गोष्टी जर सोडल्या तर मूळ गाभा तोच राहिलेला आहे. त्यामुळे फार पॅनिक होण्याची तर आवश्यकता नाहीच. हा, पण काही गोष्टी मात्र नवीन कायद्यामध्ये फार प्रकर्षाने ज्या मी तुम्हाला सांगेल. मानवी हक्कांसारख्या गोष्टी आहेत किंवा इतर गोष्टी आहेत. म्हणजे 1860 साली ब्रिटिशांनी आणलेला कायदा आणि 2024 साली भारत सरकारने त्याला रिप्लेस केलेला कायदा, 2023 साली म्हणा, 23 ला संसदेने केला, 23 साली रिप्लेस केलेला कायदा. आणि त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते 1 जुलै 2024 पासून चालू झालेला कायदा आहे. तर असं काय बदललंय याने? संपूर्ण जग बदलले का? नाही. तर 1860 साली ब्रिटिश संसदेने हा कायदा भारतासाठी पास केला होता आणि तो भारतासाठी पास करून IPC इंडियन पिनल कोड लागू केला, ज्याचं ड्राफ्टिंग लॉर्ड मॅकॉलेने केलं होतं. ते करण्याचं कारण पण असं होतं की 1833 चा जो कायदा आहे भारत सरकारचा कायदा, त्या 1833च्या ऍक्टनुसार गव्हर्नर जनरलला विशेष अधिकार होते. तर त्या गव्हर्नर जनरलला असलेल्या विशेष अधिकारांच्या अंतर्गत त्याने एक कायदा समिती स्थापन केली आणि त्या कायदा समितीचा जो अध्यक्ष आहे, ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष जो आहे तो लॉर्ड मॅकॉले होता. आणि त्या अधिकारामध्ये त्यांनी भारतीयांसाठी एकच कायदे संहिता असावी यासाठी नवीन कायदा बनवण्याची जबाबदारी मॅकॉलेवरती सोपवली. त्याने 37 पर्यंत पहिला ड्राफ्ट तयार केला, त्याच्यानंतर काही चेंजेस करण्यात आले. 47 पर्यंत दुसरा ड्राफ्ट, 45 ते 47 दुसरा ड्राफ्टचं टेस्टिंग झालं आणि मग त्यानंतर तो कायदा परफेक्ट झाल्यानंतर या संदर्भात भारताला तो कायदा जो आहे तो 62 पासून पुन्हा लागू करण्यात आला. मग याचा अर्थ ही कन्सेप्ट जी आहे ती 1860 पासून ते 1947 पर्यंत हाच कायदा लागू होता ना भारताला. बरं, मग तुम्ही म्हणाल सर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा हा कायदा कसा काय लागू झाला? 1947 नंतरही सेम कायदा लागू राहिला, IPC सेम चालू झाला. याच्यामध्ये असं काय होतं की IPC सेम? कारण मला सांगा, साधी सोपी गोष्ट आहे, आता अख्ख्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांना आपण नावं ठेवतोय की सर जुलमी कायदे आहेत, जुलमी राजवट आहे. मग जुलमी कायद्यांची जुलमी राजवटीमध्ये सुद्धा आपण हा कायदा कसा काय लागू करू शकतो? तर आपण किंवा संविधानकर्त्यांनी ज्यावेळेस 1947 नंतर सुद्धा हा कायदा लागू केला किंवा चालू ठेवला तर तो ब्लाइंडली चालू नाही ठेवलेला, तर त्याला काही चाळण्या लावल्या होत्या. ते आपण IPC मध्ये डिटेल पाहणार आहोत. त्या चाळण्या म्हणजे कुठल्या? त्या चाळण्या होत्या कलम 13 ची चाळणी असेल, कलम 359 ची चाळणी असेल, 372 करा, 372 ची चाळणी असेल, हे भारतीय राज्यघटनेतली कलम आहेत. 372 ची चाळणी असेल किंवा फंडामेंटल राईट सारख्या घटकांची चाळणी असेल, एक्सेट्रा.
या चाळण्यांमधून गाळून तो कायदा भारताच्या परिस्थितीशी सुसंगत असलेल्या तरतुदीच फक्त भारताला लागू झालेल्या होत्या। असं नव्हतं की तो कायदा ऍज इट इज भारताला लागू होता, पण या चाळण्यांमधून काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी तशाच राहिल्या आणि त्या त्रासदायक होत्या। म्हणजे ब्रिटिश कायद्यामध्ये असतील किंवा ब्रिटिश कायद्याच्या प्रिन्सिपल्स मध्ये असतील, ज्या भारतीय परिप्रेक्ष्याला लागू नसताना देखील त्या तशाच चालू राहिल्या। मग हा कायदा जो आहे, हा कायदा या संदर्भात 1947 नंतर सुद्धा लागू झाला, याचा अर्थ तो तसं लागू नव्हता, त्याला गाळण लावली गेली होती। उदाहरणार्थ गाळण लावली गेली म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेचं कलम 13 जे आहे ते कलम 13 सांगता आपल्याला मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्सचे न्यूनीकरण करणारे कायदे, न्यूनीकरण करणारे कायदे आहे। म्हणजे काय, कलम 13 आहे एक चाळण, आपण घरात जशी चाळण वापरतो तशी। आता हे कलम 13 काय म्हणते, या चाळणीमध्ये तुम्हाला जुनं जे काही टाकायचे ते सगळं टाका। 1860चा कायदा टाका, 1872चा कायदा टाका, 1898चा कायदा टाका किंवा इतर कायदे टाका, काही टाका बरं। ह्या चाळणीचा जो बेस आहे ना, हा बेस आहे भारतीय संविधानिक चौकट। समजून घ्या काय आहे लॉजिक, गप्पा पण मारू शकता, एवढी शांत नका बसू। डिपार्टमेंटने एवढं शांत म्हणले होते, पचत नाही मग ते। ही होती भारतीय संविधानाची चौकट। ही चाळण काय म्हणते 13ची, की तुम्ही या चाळणीमध्ये म्हणजे माझ्यामध्ये काहीही टाका, काही पण टाका, काय अडचण नाही मला, बरोबर। तुम्ही काही जरी टाकलं ना तरी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीला अनुसरून किंवा चौकटीशी सुसंबद्ध जे जे असेल ना तेच फक्त खाली येईल, जे जे असंबद्ध असेल ते खडे जे आहेत ते बाहेर फेकून दिले जातील। त्यामुळे आपले घटनाकर्ते, आपले कायदेकर्ते असेच काही रॅन्डमली कायदे स्वीकारतील असं काही अपेक्षा ठेवू नका, की जे जे सुसंगत आहे तेच खाली आले फक्त। याचं एक उदाहरण आपण घेऊया, ते म्हणा सर उदाहरण दिलं तर बरं होईल। बघा, साधारणतः 1930च्या दशकातला एक लोकल एज्युकेशन ऍक्ट होता, लोकल एज्युकेशन ऍक्ट होता म्हणजेच काही स्थानिक शिक्षण कायदा होता। आता हा शिक्षण कायदा जो आहे ना, तो शिक्षण कायदा ब्रिटिशांच्या काळातला। आता तो ब्रिटिशांच्या काळातला म्हणल्यानंतर सेक्शन 13 ची चाळण जी आहे ती चाळण लावली। आता याच्यामध्ये कसं होतं, शाळेची फीस किती असावी, मॅनेजमेंट कसं असावं, शाळेचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, किंवा विद्यार्थ्यांचे कपडे वगैरे कसे असले पाहिजे, आणि काही तरतुदी होत्या की ठराविक जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश जो आहे तो प्रवेश असावा की नसावा, अशा प्रकारचे काही तरतुदी होत्या। हा कायदा टाकला या चाळणीमध्ये। आता हा चाळणीमध्ये टाकल्यानंतर ही चाळण जी आहे ती हुशार चाळण आहे। आपल्याला माहिती आहे भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीशी सुसंगत चाळण आहे। मग भारतीय संविधान जे आहे, भारतीय संविधानाची चौकट तपासली गेली। त्या चौकट तपासल्यानंतर बरोबर फीच संदर्भ आहे, बरोबर मॅनेजमेंट असेल, बरोबर किंवा इतर गोष्टी असतील ज्या सुसंगत होत्या, बरोबर त्या तशाच राहिल्या, त्याच्यामध्ये अडचणच नाही आली, बरोबर। पण समजा भारतीय संविधानाने जातीयता संपवली, अस्पृश्यता संपवली, अस्पृश्यतेतून उद्भवणारी निसमर्थता कलम 17ने संपवली, त्यामुळे जातींच्या आधारावरती प्रवेश जो आहे हा भाग रद्द झाला। याला डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणतो आपण, जे की आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स। मग ब्रिटिशांचे कायदे ज्या पद्धतीने लागू झाले ते आपण ब्लाइंडली लागू केले नव्हते, ब्लाइंडली लागू केले नव्हते।
त्यामुळे अजिबात कोणी ह्या शंकेमध्ये राहण्याचं कारणच नाहीये की सर मग ते जुने कायदे अजून कसे चालू आहेत. इव्हन 1860चा IPC सुद्धा आपण अशाच पद्धतीने लागू केला होता की जी तत्व भारतीय संविधानाच्या मूळ तरतुदींशी सुसंगत आहेत तीच फक्त खाली राहतील, बाकी जी विसंगत असलेली तरतुदीच्या वर जातील. पण आता ही चाळण जी आहे ती चाळण चौकट चेक करण्याचं काम कोणाचं होतं, तर न्यायालयांचं होतं. आता न्यायालयांनी काही प्रत्येक कायदे तपासत बसले नाही, तर जसजशा केस स्टडीज येत जातील, जसजशा केसेस होत जातील, तसतसं त्याला चॅलेंज केलं गेलं आणि न्यायालयांनी सांगितलं की बाबा ओके, न्यायालयांनी सांगितलं की बाबा हे योग्य आहे का नाहीये वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी चॅलेंज केल्या गेल्या ना चाळणीतून, त्या गोष्टी बदलल्या गेल्या. पण ज्याला चॅलेंज केलं गेलं नाही त्या गोष्टी ऍज इट इज राहिल्या. मग आता 1860 ते 1960 100 वर्ष, 1960 पासून हे पुढचे जवळपास 40, 50, 60 वर्ष, म्हणजे 150 वर्षापेक्षा जास्त काही तरतुदी होत्या. आता ज्या काय मला सांगा, एखादा कायदा जर 150 वर्षापेक्षा जास्त लागू असेल तर त्याच्यामध्ये काही त्रुटी जी आहे त्या त्रुटी निर्माण होणं स्वाभाविक होतं. काही तरतुद्या कालबाह्य झाल्या, त्याच्यामध्ये सुधारणांची गरज होती. जसं की कायद्यामध्ये शब्दशः प्रयोग काय होता की लिंग या शब्दामध्ये तो असा शब्द वापरतो आपण. तो म्हणजे कसा की बघा, कलम 378 आपल्याला काय सांगत होतं की एखादी जंगम मालमत्ता कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून अप्रामाणिकपणे स्थानभ्रष्ट करणे, अशा व्यक्तीने जर अशी जर कृती घडली तर त्याला काय होईल, त्याला चोरी म्हणता येईल आणि त्या व्यक्तीला त्याला 3 वर्षांची शिक्षा होईल. आता त्याला होईल म्हणजे फक्त पुरुषाला होईल का? नाही. तर मग सेक्शन 8 मध्ये पूर्वी काय सांगितलं होतं की तो या शब्द संकल्पनेमध्ये ती या शब्द संकल्पनेचा पण समावेश होतो, म्हणजे पुरुष मध्ये स्त्रीचा पण समावेश होतो. त्याला काही एक्सक्लुसिव्ह अपवाद पण होते, म्हणजेच काय वैशिष्ट्यपूर्ण अपवाद पण होते. कसले अपवाद होते की अपवाद होते समजा सेक्शन 354चा बरोबर, सेक्शन 376चा, की ज्याच्यामध्ये आरोपी जो आहे, आरोपी हा फक्त पुरुष होते. अशी काही स्पष्टता आणि क्लिअरिटी ऑलरेडी पहिल्यापासून होती. पण तो या व्याख्येमध्ये ती याचा संदर्भ अपवाद वगळता सगळीकडे कन्सिडर करा असं कायदा सांगत होता. पण आता नवीन कायद्यानुसार जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की तो या संकल्पनेमध्ये तो तर आहेच, ती पण आहे आणि ते पण आहे, म्हणजे तृतीय पंथीयांचा पण समावेश केला आहे. म्हणजे भलेही काही म्हणू दे बाकीच्या गोष्टी, भलेही काही म्हणू दे की तृतीयपंथीयांना स्थान नाही, त्यांना समाजात स्थान नाही, संस्कृतीत स्थान नाही, धर्मात स्थान नाही, किंवा जे काय असेल ते जशा पद्धतीने असेल ते, तर ते जरी कोणी काही म्हटलं तरी सुद्धा सरकारने मात्र या सगळ्या गोष्टींचा अत्यंत पुरोगामी स्वरूपातला, अत्यंत विस्तारित स्वरूपातला, अत्यंत प्रामाणिकपणे विचार करूनच सगळ्यांना माणूस म्हणून स्थान जे आहे ते माणूस म्हणून स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. माणूस म्हणून स्थान जे आहे ते आपल्याला दिलेलं दिसून येतं. आता राहिला प्रश्न समजा बलात्कारासारख्या शिक्षांचा किंवा बलात्कारासारख्या कलमांचा. पूर्वी 376 ला असलेलं बलात्काराचं सेक्शन जे आहे ते आता कलम 62 ला आलेलं आहे, म्हणजे खूप आधी घेतले त्याला. मानवी शरीराविरुद्धचे गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये महिला आणि बालके यांच्या विरुद्धचा गुन्हा जो आहे तो प्रकरण 5 मध्ये कलम 63 ते कलम 99 टाकलेला. या बलात्काराच्या सेक्शन मध्ये बरोबर 62 मध्ये बदल नाहीये, म्हणजे आजही सेम तोच अपराधी पुरुषच असणार आहे. गुड मॉर्निंग नामदेव साहेब. डेफिनेशन वाचून दाखवतो बघा. जर एखादा पुरुष 7 वर्णांपैकी कोणत्याही वर्णामध्ये बोलणाऱ्या परिस्थिती इच्छेविरुद्ध संमतीशिवाय आस्था वाटत असेल अशा व्यक्तीच्या संदर्भात
बरं, पती नाही असे माहिती असताना सुद्धा संमतीने किंवा संमती देताना मनोविकलते वगैरे वगैरेमुळे संमती दिली असल्या कारणामुळे 18 वर्षापेक्षा कमी वयाची असेल. आता पूर्वी बघा, तुम्हाला आठवत असेल की 18 वर्षाच्या ऐवजी 15 वर्ष ही संकल्पना होती. हा, फायनली एकदा झालं चालू, जे काय असेल ते. बाकीचं सगळं सेम आहे. योनी मार्ग, गुरुद्वारा, योनी मार्गात शिश्न नसलेला भाग वगैरे सगळे. योनी मार्ग म्हणजे काय, अपवाद काय, पत्नीच्या संदर्भात काय, सेम ऍज इट इज कलम आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची सुतराम शक्यता नाही ठेवायची डोक्यात. मागच्या वेळेस पेक्षाही परफेक्ट, मागच्या वेळेस पेक्षाही सुसंबद्ध अशा प्रकारच्या नोट्सची तयारी तुम्ही ठेवा. तुम्हाला काहीही पुस्तक हातात घ्यायची सुद्धा गरज लागणार नाही, एवढ्या बाबतीत मी ठाम आहे. मग तुम्हाला मी उदाहरण सांगत होतो की बघा, आता इथं पहिली पूर्व तरतूद 15 वर्षांची होती. ती होणार नाही सर, ही 15 वर्षांची तरतूद नव्हती, ही सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार 18 वर्षांची झाली होती. हाच प्रॉब्लेम आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालपत्रामध्ये सांगितलं होतं की पत्नीचं सेक्शुअल कन्सेंट वय जे आहे ते 18 असलं पाहिजे. मान्य आहे, पण ते 18 केल्यानंतर आयपीसी मध्ये तसा बदल झालेला नव्हता. आयपीसीच्या मूळ ड्राफ्टिंग मध्ये अजूनही 15 वर्षच होतं. कोणी जुने असतील तर त्यांनी 8व्या लेक्चरला सांगितलेला भाग. म्हणजे ह्या त्रुटी कायम होत्या. सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस स्टँड होईल त्या मुलीच्या, विक्टिमच्या किंवा इतरांच्या बाजूने, त्यावेळेस मान्य की बाबा हे आयपीसीचं जे काही कलम आहे ते 15 पकडलं जातं, 18 पकडलं जातं. पण आयपीसी मध्ये लिगल चेंज झाले नव्हते. आता तो लिगल चेंज एकदम स्पष्ट झालाय सेक्शन 62 मध्ये. म्हणजे हे मुख्यतः बदल झाले की कुठं कॉन्फ्लिक्ट ठेवलेलं नाहीये, किंवा ज्याला आपण संदिग्धता म्हणतो, ती संदिग्धता कुठंच ठेवलेली नाही. त्यामुळे ही संदिग्धता जी दूर करण्याची गरज होती ती फार प्रकर्षाने जाणवत होती, आणि त्यामुळे ते शिफ्टिंग करण्यात आलं. मला सांगा ना, सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला काय वाटतं, का गरज पडली, कायद्याची गरज काय? नवीन कायदे जे आहेत त्याची काय गरज पडते? पीएनएसएस असेल, नाही तर ते कुठलाही कायदा असेल. तर पहिली गोष्ट होती सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे आधुनिकीकरण. आधुनिकीकरण तुम्हाला सांगतो, नवीन कायद्याने, नवीन कायद्याचं आधुनिकीकरण इतकं गरजेचं आहे की 100 पैकी 99 पेक्षा जास्त गुन्हे याच्यामध्ये प्रूफ ऑफ एव्हिडन्स किंवा प्रूफ जे आहेत सगळे ते डिजिटाइज स्वरूपाचेच आहेत. बरोबर आहे का बोलतोय ते? म्हणजे आता क्वचित सुद्धा असा एखादा गुन्हा नाहीये की ज्याच्यामध्ये मोबाईलचा वापर झालेला नाहीये किंवा चित्रीकरणाचा वापर झाला नाही, व्हिडिओ करणचा वापर, कसलाही प्रकारे टेक्नॉलॉजी असू दे. आता 1860 साली काही तंत्रज्ञान नव्हतं. बरं, 1860 नंतर 2023 लाच डिजिटायझेशन आला अशातला भाग नाही. जे डिजिटल बदल, जेव्हा आधुनिकीकरणातले जे बदल झाले ना मधल्या काळामध्ये, ते कायद्याने, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरने, सरकारच्या बदलांमुळे ते ऍड झाले होते. पण ते ऍड करत 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 त्याला दुरुस्त करण्यापेक्षा एखादं घर किती वेळा दुरुस्त करणार ना, त्या दुरुस्तीला पण लिमिट आहे. मग त्यापेक्षा एक सुसंबद्ध कायदा असलेलं काय अवघड आहे? कलम उपकलम, कलम उपकलम, हा ती घेतली होती आपण नामदेव साहेब, 2018ची अमेंडमेंट घेतली. मी तेच म्हणत होतो, अमेंडमेंट झाली हो, त्यात काय वादच नाही. म्हणजे अमेंडमेंट झाली नाही अशातला भाग नाही, पण आयपीसी मध्ये चेंज नाही केले. अमेंडमेंट झाली पण आयपीसी मध्ये चेंज नाही केले. आयपीसी तसंच राहिला, कारण आयपीसी मध्ये चेंज करायचं तर संसदेमध्ये ते बिल मांडून त्याचा कायदा पास करून कायद्याने बदल होतो. मग तुम्ही म्हणणार चेंज नाही केले, मग ते 18 कसं काय गृहीत धरायचं? तर भारतीय राज्यघटनेच्या सेक्शन 141 नुसार सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे
तर संपूर्ण भारतामध्ये त्याला कायद्याचं वेटेज असते. मग त्यामुळे त्याला कायद्याप्रमाणे महत्व मिळून तो भारतामध्ये लागू होतो. पण ते कायद्यामध्ये मूळ कायद्यामध्ये बदल झालेले नव्हते. त्यात दुसरा प्रॉब्लेम होता तो म्हणजे कलम उपकलमांचा. मग ते तर पाहूयाच, पण आधुनिकीकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सायबर ऑफेन्सेस. आज तुम्ही विचार करा की आपल्या आजूबाजूला एकही परिस्थिती अशी नाहीये की ज्याच्यामध्ये सायबर गुन्ह्याचा संदर्भ नाही. तुम्ही मला सांगा, आधुनिक काळामध्ये पर्यावरण रक्षणाची किती गरज आहे? त्या पर्यावरण रक्षणाकडे अजिबात लक्ष दिलं गेलेलं नव्हतं. आताच्या काळामध्ये वाढणाऱ्या ज्या दहशतवादी घटना त्याच्यावरती ठाम अशी पर्टिक्युलर भूमिका जुन्या कायद्यामध्ये घेत नव्हती. हा तेच बोलतो, बरोबर आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने 15चा 18 केलं, पण आयपीसी मध्ये रेफरन्स कुठं सापडतोय? मग त्यासाठी केस स्टडी शोधा. त्याच्यावरती भरपूर चर्चा केली आपण, चर्चा लेक्चरला करायचो. पोलीस स्टेशन मधून आपल्या मित्रांचे फोन आले की त्याच्यावरती चर्चा करायचो. अशा म्हणजे बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करायचो आपण की बाबा अशा अशा गोष्टी झाल्या सर, या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्या, पण बदल होत नव्हता. मग त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बदल आवश्यक होता, कारण पोलिसांना पण ठाम भूमिका घेता येत नव्हती. आता नवीन कायद्यामध्ये ना दुसरा फार मोठा बदल आहे, तो म्हणजे काय तर शिक्षांमध्ये. शिक्षांमध्ये आता शिक्षांमध्ये बदल म्हणजे काय तर कठोर शिक्षा काही गोष्टींसाठी करण्यात आलेली आहे. कठोर शिक्षा जी आहे त्या काही गोष्टींसाठी देण्यात आली. कठोर शिक्षा म्हणजे काय की सामाजिक मूल्य जी आहे त्या सामाजिक मूल्यांना महत्व देण्यात आलं. न्यायालयीन निर्णय जे आहेत त्यांना महत्व देण्यात आलं. म्हणजे केस लॉज जे आहे त्याला महत्व देण्यात आलं. सामाजिक मूल्य जे आहे त्याला महत्व देण्यात. सामाजिक मूल्य म्हणजे काय रे? सामाजिक मूल्य म्हणजे काय? रस्त्याने एखादी गाडी चाललेली आहे, बरं, ट्रक ड्रायव्हर चाललेला आहे, तो फारसा इल्लीगल नाहीये. म्हणजे अगदीच तो इल्लीगल आहे किंवा कसा पण गाडी चालवतोय असं नाहीये. तो त्याच्या पद्धतीने ठीकठाक सगळे नियम पाळण्याचा प्रयत्न करत 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 तो चाललाय. तरी सुद्धा एक अचानक 4-5 वर्षांच्या मुलांना शाळेमध्ये घेऊन जाणारी गाडी जी आहे ती गाडी त्याच्या समोर आली. चूक होती नव्हती, कोणाची होती, काय होती, हे सगळं समजायच्या आतच ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये 10-12 मुलांचा जागेवरच मृत्यू झाला. आता कायदा काय सांगतोय? कायदा सांगतो बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. कायदा विचार करत नाही की भाऊ याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला आणि कोणाचा नाही. कायद्याची भूमिका स्पष्ट आहे की मला काही माहिती नाही, बरोबर, जो पुरावा असेल तो. आता सामाजिक मूल्य काय सांगतं? सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हा, मी मनाने सांगत नाही. सुप्रीम कोर्टाचा काय निकाल आहे? एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस शिक्षा होते तर त्या एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाल्यानंतर त्या शिक्षेचा सामाजिक परिणाम लक्षात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ एक केस अशीच झाली की एका ट्रक ड्रायव्हर किंवा टेम्पोवाल्याच्या हातून एका बसला घासल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 16-17 वर्षाची मुलगी होती, तिचा मृत्यू झाला. आणि नंतर असं निदर्शनास आलं की त्या ट्रक ड्रायव्हरची चुकी नव्हती वाटतं, बरं. आणि त्या ट्रक ड्रायव्हरला किरकोळ अगदी 1000-1500 रुपयाच्या दंडाने काही महिने शिक्षा होऊन तो लगेच बाहेर आला. तर सुप्रीम कोर्ट म्हणते की ओके की त्या व्यक्तीची चुकी नसणे असणे हा भाग आपण बाजूला ठेवू, पण त्या शिक्षेचं सामाजिक मूल्य लक्षात घ्या. उद्या जाऊन जर ही प्रथा एस्टॅब्लिश झाली की अरे चालतंय, म्हणजे अशा प्रकरणांमध्ये शिक्षा होत नाही, तर रॅन्डमनेस, रफनेस, बेफिकीरपणा, बरोबर, ह्या गोष्टी वाढतील आणि त्यामुळे लोकांचा जीव जास्त धोक्यात येईल. मग त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता, गुन्हा, या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन आपण देत असलेली शिक्षा, त्या शिक्षेचा समाजावरती होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्सिडर केल्या पाहिजे.
तरच मग या संदर्भात समाजाला आशा वाटेल की न्यायालय व्यवस्थित चालले. आताची परिस्थिती पाहता बरोबर सर्वसामान्य व्यक्तींना फारसं काही सुखावं चित्र नाही. कालच मीरा बोरवणकर मॅम यांनी एक वक्तव्य केले जे की आता मी इथं करू पण इच्छित नाही, करूही शकत नाही, तुम्ही ते स्वतः वाचा. आता त्याच्यामधली सत्यता पडताळून बघणं फार अवघड आहे. म्हणजे पारदर्शकता ही जी तिसरी गोष्ट आणली ना कायद्याने, तुम्ही ते मुळातून स्टेटमेंट वाचा त्यांचं, अक्षरशः थरकाप उडवणार आहे. म्हणजे पोलीस प्रशासनाबद्दल किंवा पोलिसांबद्दल. बरं आता दुर्दैव काय माहिती का, हे सगळे मोठे ऑफिसर्स जे आहेत ना ते रिटायर झाल्यावरती सगळं बोलतात, पण ड्युटीवर असताना तर बोलत नाही. अर्थातच त्याची कारण आहेत की ड्युटीवर असताना बोलले की त्यांची उचल बांगडी होईल किंवा त्यांची हकालपट्टी पण होऊ शकते, तो भाग वेगळा. पण ज्या पद्धतीने त्यांनी ते स्टेटमेंट मांडले की ज्या पद्धतीने त्यांनी ते सांगितले ते ऐकून सर्वसामान्य माणूस म्हणजे भयव्याकुळ होऊ शकतो की अरे जर ही परिस्थिती असेल तर मग विषय संपला, पोलिसिंगच संपले सगळं. मग त्यामुळे पारदर्शकता हे फार मोठं आव्हान पोलीस किंवा इतर कुठल्याही प्रशासनासमोर आहे. त्यासाठी हे नवीन कायदे जे आहेत ते नवीन कायदे मदत करतील अशी अपेक्षा आहे. पुढे आहे की म्हणजे सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे ते म्हणजे सहजता. सहजता, सोपेपणा. सोपेपणा म्हणजे काय रे, नवीन कायदा जो आहे ना तो गुन्हेगारी प्रक्रिया सोपी बनवतो. पूर्वीची जी प्रक्रिया आहे ना ती प्रक्रिया फार किचकट होती. तुम्ही म्हणाल सर काय नाही आज पण तीच आहे. प्रक्रिया किचकट होती, आता सोपी करायची. मग तुम्ही म्हणाल सर आता पण तीच आहे. तसं नाहीये. त्याच प्रक्रियेचा अवलंब आपण करत असेल तर ते आपलं अज्ञान आहे. आपलं अज्ञान आहे. फार चांगले चांगले मुलं येतात आपल्या क्लासला, म्हणजे मी बघतोय ना तर 99.99% लोक जी आहेत त्यांना चेंज पाहिजे, त्यांना बदल पाहिजे, त्यांना कळतंय हे चुकीचं चाललंय सर. म्हणजे असं नाही की त्यांना कळत नाही, पण सिस्टीमच्या पोलादी चौकटीमध्ये अडकलेला माणूस त्याच्यातून बाहेर निघणं शक्य नाही. आणि एखाद्याने त्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यालाच वाळीत टाकलं जाते, त्यालाच समाज बहिष्कृत केल्यासारखं वागवलं जाते. मग त्यामुळे ती भीती जी आहे ती भीती इतकी प्रचंड आहे त्यामुळे थोडंसं ते सिस्टीमला चॅलेंज होणं शक्य होत नाही आतापर्यंत तरी. मग आता जे बदल झाले या नवीन कायद्यांमध्ये त्या बदलाची चौकट फक्त समजून सांगतो तुम्हाला की नक्की जे बीएनएस मध्ये मुख्य बदल झालेत, बीएनएस चे मुख्य बदल त्याची चौकट काय म्हणजे त्याची डिटेल तर आपण पाहणारच आहोत. म्हणजे उद्यापासून आपण पाहू त्याची डिटेल सगळी. आज फक्त गप्पा मारायला चालू होतो खास, तुम्ही थोडे शांत आहेत सगळे म्हणून म्हणलं जरा टेक्निकल पण घेऊन टाकू. मग तर पहिली गोष्ट काय केली गेली तर गुन्हेगारी प्रक्रिया जी आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन सारखी, तर ती गुन्हेगारी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला. पहिला भाग जो आहे तो बदलला, म्हणजे मुळात डेफिनेशन्स मध्येच बदल करण्यात आलेले आहेत. काही गुन्हे पूर्वी गुन्हे समजले जातच नव्हते, तर त्याला आता गुन्ह्यांच्या नावे दहशतवादासारखे गुन्ह्यांचं सानच नव्हतं. एक कलम होतं 124 हे आठवते का ओल्ड आयपीसी मध्ये, ज्याच्यामध्ये राजद्रोहासारखा गुन्हा होता, राजद्रोह. आता हे कलम आलं कुठून होतं, हे कलम होतं 1890 नंतर. आता त्यावेळेस राजा होता राजा पंचम जॉर्ज. त्या पंचम जॉर्जच्या नावाने हे कलम आलं की त्याच्याशी जो कोणी विद्रोह करील त्याच्या विचारांशी किंवा त्याच्या साम्राज्याशी, तर त्यासाठी कलम 124 तयार करण्यात आलं होतं. आता ना राजा राहिला बरोबर ना तो विद्रोह राहिला. सुप्रीम कोर्ट म्हणते राजद्रोहासारखं कलमच नाही पाहिजे. लोकशाहीमध्ये या कलमांना स्थानच नाहीये. लोकमान्य टिळक असतील किंवा इतर बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांना या कलमाखाली अटक केली गेली होती.
मग सुप्रीम कोर्टाने याची व्याख्या बदलली आणि व्याख्या बदलून सांगितलं की सरकार विरोधी कृत्य अशा प्रकारे. आता सरकार विरोधी कृत्याची डेफिनेशनच नव्हती. कारण मी जर उद्या म्हणलो की हे सरकार भ्रष्टाचारी आहे तर मग मी राजद्रोह केला का? मी जर उद्या संसदेवर हल्ला केला तर तो मी राजद्रोह केलाय का? मी जर उद्या सरकारच्या भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं बाहेर काढली तर मी राजद्रोह केलाय का? सरकारला विरोध केला मी उद्या कुठल्याही सरकारला तर मी राजद्रोह केलाय का? काहीच स्पष्टता नाहीये. मग दहशतवाद आणि सरकार विरोधी कृत्य याच्यामध्ये फरक कसा करायचा? या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. कारण तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुम्ही जिथं काम करता तिथं 153A, 153B, 153AA बरोबर. तर ती ही कलम लावताना फार कन्फ्युजन होत होतं पोलिसांना सुद्धा. कारण नक्की अपमान झालाय की नाही झालेला. कारण अपमान झालाय असं म्हणायचं तर मग भारतीय राज्यघटनेतील कलम 19(1) अंतर्गत दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संदर्भ आहे. बरं, तो देशद्रोह मानायचा तर ते सरकार म्हणजे देश आहे का, हा प्रश्न आहे. मग कोर्ट तर म्हणतंय की बाबा सरकार म्हणजे देश नाहीये, सरकारवर टीका हा देशद्रोह पण नाहीये. मग करायचं काय? त्यासाठी ऑलरेडी खरं तर व्याख्या होत्या, कलम 121 मध्ये होते. सरकार विरुद्ध सशस्त्र बंडाची तयारी वगैरे होती, त्यालाच म्हटलं गेलं होतं. पण त्या संदर्भात जी संदिग्धता आहे ती संदिग्धता वाढू नये म्हणून नवीन गुन्ह्यांची नोंद जी आहे ती नवीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. नवीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली म्हणजे काही नवीन गुन्हे ऍड करण्यात आले. बरोबर. त्यानंतर तिसरा मेजर बदल झाला तो म्हणजे कठोर शिक्षण. शिक्षा बघा किती जरी कठोर झाली तरी फाशी आणि मरेपर्यंतचा जन्मठेपेचा कारावास याच्यापेक्षा कठोर काहीच असू शकत नाही. ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. काही वर्षांनी फाशीची शिक्षा पण भारतामध्ये रद्द होईल आणि ते सिव्हिलायझेशनचं लक्षण आहे. जरी आता कितीही तुम्ही काहीही आर्ग्युमेंट करा, कितीही तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती जाताना फाशीच्या शिक्षेचं आपल्याला समर्थन करून पुढे जाता येत नाही. भारतातील फाशीच्या शिक्षेचं समर्थन फक्त आपण या आधारावरती करतोय की आपण फाशी देताना कुठल्याही अमानवीय पद्धतीचा वापर करत नाही. आपण फाशी देताना गळ फास लावून फाशी देत नाहीये, तर गळ्याला दोर बांधून बरोबर जो आपला स्पायनल कॉर्ड आहे तो एका झटक्यात तुटला पाहिजे, तुटेल अशा पद्धतीने फाशी देते, म्हणजे कमीत कमी वेदना होऊन. त्यामुळे ते फार डिबेटेबल आहे, म्हणजे फार चर्चा करण्यासारखा आहे. तो काय आपला अभ्यासाचा विषय पण नाही. मग शिक्षांमध्ये मुख्य बदल झालाय, शिक्षा थोड्याशा काही कलमांच्या कठोर केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे महिलांविरुद्धचे अपराध असतील किंवा देशाच्या विरुद्धचे अपराध असतील तर त्या काही संदर्भ आहे. आता प्रकरण 5 सारखं प्रकरण आहे बघा. प्रकरण 5 सारखं प्रकरण महिला किंवा बालके यांच्या विरुद्धचे जे अपराध आहेत एकच मिनिट पाणी
हा, तर मी म्हणतो की बाबा महिला आणि बालके यांच्या विरुद्ध, गुड मॉर्निंग अक्षय, गुड मॉर्निंग, यांच्या विरुद्धचे अत्याचार जे आहेत त्या अत्याचारासाठी विशेष तरतुदी, जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितले की महिलांच्या विरोधातले जे काही अत्याचार आहेत ते कलम 62 ते 99 असं सेपरेशन केलं होतं. आता झालं काय होतं की पूर्वीच्या कायद्यामध्ये जर विचार केला तर महिलांच्या संदर्भातील अपराध जे आहेत ते महिलांच्या संदर्भातील अपराध अगदी 354 ची सिरीज किंवा त्याच्या पुढची सिरीज 377 पर्यंतची सिरीज, त्यानंतर पुन्हा 498, 494, 95, 96 तसे अपराध, त्यानंतर पुन्हा 509, असे सगळे स्कॅटर्ड स्वरूपातले अपराध होते, म्हणजे विस्कळीत स्वरूपातले. बरं, मग त्या विस्कळीत स्वरूपाचे अपराध असल्यामुळे त्याचं जरा एकत्रीकरण करता येईल अशा पद्धतीने हे सगळे जे अपराध आहेत ते अपराध एकत्र केले. किंवा 304B, बरं, 304A, त्या अशा प्रकारे हुंडाबळी सारखे अपराध आहेत. तर हुंडाबळी सारखे अपराध सगळे चोरून पाठलाग करणे असेल, कामुक दृश्य दाखवणे असेल, किंवा लैंगिक छळवणूक असेल, किंवा फौजदारी बलप्रयोगाचा अपराध असेल स्त्रियांच्या विरोधात, वगैरे वगैरे, हे सगळे अपराध आहेत. म्हणजे दाम्पत्य भावाने वागवणे असेल, हयात असताना पुन्हा विवाह करणे असेल, किंवा 509ला जसं आपण 509चा अपराध असेल, कायदेशीर विवाह न करता अपराध असेल, किंवा भुरळ पाडणे असेल, हे जे अपराध आहे, क्रूरतेने वागवण्याची व्याख्या असेल 498A ची, त्याचे सगळे केस स्टडी जे आहेत ते सगळे जुन्याच केस स्टडी आहेत. तर ह्या जे सगळे संदर्भ आहेत, म्हणजे गर्भस्राव आणि 317-18चे मधले अपराध, गर्भस्राव घडवून आणणे असेल, किंवा पुढे मृत्यू घडून येणे गर्भस्रावामुळे, किंवा जीवाचा सदोष मनुष्यवधात मोडणारे कृत्य आणणे, मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावणे, 12 वर्षाच्या बालकाला उघड्यावर टाकणे, हे जे अपराध आहेत ना हे सगळे कॅटर्ड होते. वैश्य व्यवसायासारखे अपराध आहेत, हे असे सगळे स्कॅटर्ड स्वरूपातले होते. म्हणजे कसे, तर विस्कळीत स्वरूपातले, एक अपराध इकडे ते एक अपराध तिकडे. तर ते काय केलं पहिलं, तर त्याचे विशेष तरतुदी करून ते सगळे अपराध 62 ते 99 पर्यंत एकत्र करण्यात आले. म्हणजे तुम्हाला महिला आणि बालकांचे अपराध बघायचे तर ह्या सेक्शन मध्ये बघायचे. त्याने सुटसुटीतपणा आला. म्हणजे एक प्रकारे काय झालं की बाबा नवीन गुन्ह्यांच्या या संदर्भात ज्यावेळेस नोंद झाली, हे कॅटेगरायझेशन जे आहे त्याच्यामुळे सोपेपणा आला. ठीक आहे, पाठांतर करायला किंवा पाठ करायला थोडंसं जड जाईल, पण तुम्ही नव्या कायद्याच्या विद्यार्थ्यांचा विचार करा. तुम्ही नवीन कायद्याच्या विद्यार्थ्यांना जर अभ्यास करायचा आहे, समजा आता मी नवीन कायद्याचा विद्यार्थी आहे आणि आहे, बरं, तर आता नवीन कायद्याच्या विद्यार्थ्यांचा जर संदर्भ विचार केला तर आपल्याला म्हणजे मला तर सोपंच जाणार ना. मला काय माहिती, प्रकरण 5 अभ्यास करायचंय मला, केस स्टडी वगैरे काय बदलत नाही, कन्सेप्ट बदलत नाही, बलात्काराची व्याख्या बदलत नाही, ते तेच राहतं. मग माझ्यासाठी ती गोष्ट सोपी झाली. हा, जुन्यांसाठी थोडीशी अवघड झाली, कारण 20-25 वर्ष एकाच क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रातल्या म्हणजे त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती प्रचंड झालेला असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पाठांतरावरती होणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही काहीच करा, तुम्हाला माहिती मागच्या वेळेस आपण तुफान पाठांतर जे ते केलं, तुम्हाला वाटतं का ह्या वेळेस राहील? ते काहीच नाही. उद्याच तुम्हाला चार्ट देतो बघा, तुलनात्मक कलमांचा सगळ्या, की कशी तुलनात्मक, उद्या नाही परवा 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 तुलनात्मक आहे, हे सगळं तुम्हाला आत्ताच देऊन टाकणार आहे मी, काय काळजी करू नका. मग हे महिला आणि बालकांचं प्रकर्षाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. हे फार म्हणजे महत्वाचा पॉइंट ऍड करा, पर्यावरण रक्षण. आणि तुम्हाला सांगू का, याच्यावरती सुद्धा एक दुसरा प्रश्न येऊ शकतो. ज्यावेळेस नवीन कायदा येतो, कायद्यामध्ये बदल होतो, बरं, त्यावेळेस त्या कायद्याच्या फक्त प्राथमिक गोष्टींवरतीच प्रश्न विचारला जातो. पोरांनी 2015चा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट जो आहे तो अक्षरशः कोळून पिली होती काही लोक. आणि मी तुम्हाला परीक्षा संपेपर्यंत सांगत होतो की या कायद्याच्या फक्त प्राथमिक गोष्टींवरतीच प्रश्न येणार. कायदा किती पण मोठा असू द्या, जर जुनं कोणी असेल तर त्याला विचारा तुम्ही, शब्दशः अर्थाने ते खरं ठरलं. प्रश्न प्रायमरी आपला अभ्यास इनडेप्थ असला पाहिजे, त्यात काय वाद नाही. अभ्यासामध्ये आपलं सगळं माहिती असलं पाहिजे, सगळ्याच्या सगळं. पण आपल्याला प्रायमरी इतकं मजबूत पाहिजे आपलं, की आपण कधी कधी काय होतं, अगदी केस स्टडी पण लक्षात राहतात, कारण त्या गोष्टी असतात.
ते केस स्टडी लक्षात राहतात, पण कलमाचं बेसिक्स आपण विसरून जातो. म्हणजे चोरीच्या 5 अटी कोणत्या म्हणलं तर आपण गडबड होती. म्हणजे कोणती जंगम मालमत्ता असेल, अप्रामाणिक असेल, कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून असेल, व त्याच्या संमती वाचून असेल आणि स्थानभ्रष्ट केली, तर ह्या 5 अटी लक्षात ठेवणं हे बेसिक्स आहे. म्हणजे पूर्वीचं कलम 378 जर विचार केला तर याचे बेसिक्स जे आहेत ना, हे बेसिक्स फार महत्वाचे. आणि आपण काय करतो, त्याच्या सांग मित्राला विचार बरोबर, नामदेव साहेबांना, नामदेव सांग बरं की एखाद्या व्यक्ती आहे, तो गेला टपरीमध्ये, त्या टपरीमधून त्याने कधी तंबाखूची पुडी उचलली, खिशामध्ये टाकली, घरी आला, घरी येऊन त्याने ती बायकोला दिली, बायकोने ती विकली, विकल्यानंतर हे झालं, आणि सांग कुठला गुन्हा होईल. आजच्या इतिहासामध्ये JMFCचा म्हणतोय मी, डिपार्टमेंट सोडा, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, त्याच्यामध्ये पण असले प्रश्न नाहीये. पण डिपार्टमेंटची आपलं एक सवय आहे की काही झालं तरी माझा अभ्यास हा दुसऱ्याच्या अभ्यासाच्या पेक्षा जर कमी असेल तर दुसऱ्याचा अभ्यास, म्हणजे आपली लाईन जर मोठी करता नाही आली तर दुसरा एकच पर्याय आहे, बरोबर बरं, मला जर लाईन आखता येत नाही अशी, तर मी ही लाईन खोडायचा प्रयत्न करत बसतो आणि मेंटल डिस्टर्बन्सेस निर्माण होतो. आज सुद्धा तेच होते फिजिकल करणाऱ्या पोरांनी, फिजिकलच होत नसती, मास कॉपी झाली, लय मोठा गोंधळ झालाय, MPSCची मास कॉपी झाली, यांना सगळ्यांना माहिती. आणि महाराष्ट्रातल्या 12-14 कोटी लोकांपैकी एकाला पण माहिती नाही, एकाही न्यूजपेपरला बातमी नाही, एकाही चॅनेलवाल्याला माहित नाहीये, एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला माहित नाही, एकाही सेंटर प्रमुखाला माहित नाही, एकाही सर्व्हेलन्स वरती असणाऱ्या शिक्षकांना माहित नाही. हे काय होतं तर फक्त आणि फक्त दुसऱ्याचा कॉन्फिडन्स संपवण्यासाठी होत असते. कसंही करून दुसऱ्यांचा कॉन्फिडन्स संपला की आपली प्रगती होऊ न होऊ त्याची अधोगती झाली की आपण ऑटोमॅटिकली 4 मार्कनी पुढे जातो. तर या प्रक्रियेतून पहिले बाहेर पडायचं, हे फार महत्वाचं आहे. रोज सतत तेच मेसेज येतात की सर असं असं ऐकतोय, तसं ऐकतोय. अरे म्हणतो कुठल्या अधिकृत सोर्सेस आहे ना, आयोगाने नोटिफिकेशन टाकलं ना की सर अशा अशा प्रकारचे मास कॉपी हे सगळे प्रकरण आहेत, लगेच मान्य करू आपण. आज तुमची प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, तुमची फिजिकल आता आउट ऑफच्या तयारीत आहे आणि तुम्ही जर ह्या गोष्टींची चिंता करत राहिलात तर मग कसं पुढे जाणार. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, डिपार्टमेंटचं, खास करून डिपार्टमेंटचं सांगते, अभ्यास करताना 1000 अडचणी तुमच्या समोर उभ्या केल्या जातात. अरे परीक्षाच होणार नाहीये, नवीन नाही जुनाच कायदा शिकायला लागणार आहे, जरी तो बाद झालेला असला तरी. नवीन कायद्यामुळे तू काय शिकणार आहे, काय उपयोग आहे शिकून, 19 मायनर ऍक्ट म्हणजे कसं आहे, याचा काय उपयोग आहे शिकून, या नवीन कायद्याचा, न्यू लॉचा काय उपयोग आहे शिकून. याच्यापेक्षा सोपी गोष्ट काय आहे की तुम्ही पोलीस आहात, पोलीस आहात, तुम्ही फक्त स्वतःच्या अपग्रेडेशनसाठी नवीन सगळं सांगायचं की मी स्वतःचं अपग्रेडेशन करतोय, नवीन मला अभ्यास करायचा आहे, पोलीस स्टेशनला काम करावं लागतंय, मला काय माहित नाहीये म्हणून मी नवीन कायद्यांचा अभ्यास करतोय, दॅट्स इट. विषय तिथेच ड्रॉप आउट करून टाका, बाकीचं सगळं संपून टाका. नाहीतर मोटिवेशन पेक्षा डिमोटिवेशन करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. हा झाला 5वा पॉइंट की पर्यावरण रक्षणासाठी खास तरतुदी केल्या गेल्या. आणि 6वा पॉइंट अत्यंत महत्वाचा ऍड केला गेलेला आहे, तो म्हणजे सायबर क्राईमचा. सायबर क्राईम म्हणजे जर कुठे सायबर गुन्हे होत असतील किंवा सायबर क्राईम होत असेल तर त्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे मेजर, आता हे काही सगळं डिटेल आहे अशातला भाग नाही, मी तुम्हाला फक्त वरवर सांगतो. हे फक्त मेजर चेंजेस आहेत नवीन कायद्यामधले की जे प्रकर्षाने लक्षात ठेवायचे आपल्या, की ह्याच्यावरती फोकस करण्यात आलेला. कारण काळ बदलतोय तसं गुन्ह्याचं स्वरूप बदलते, काळ बदलते तसं गुन्ह्याचं स्वरूप बदलते. आणि त्यामुळे त्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आपल्या, म्हणजे सिलेबसचं स्वरूप असेल किंवा गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कायदा जो आहे तो कायदा बदलणं फार गरजेचं आहे. आणि जर तो नाही बदलला तर मग आपण आउटडेटेड होतो आणि आउटडेटेड झालेले कायदे मग शिक्षा देऊ शकत नाही. भारतामध्ये प्रॉब्लेम कमी शिक्षेचा नाहीये, फाशीची शिक्षेची पण तरतूद आहे भारतामध्ये. भारतामध्ये प्रॉब्लेम आहे तो म्हणजे उशिरा शिक्षेचा.
म्हणजे कमी शिक्षा ही समस्या भारताला कधीच नव्हती. कारण भारताची व्यक्ती 2 दिवस जेलमध्ये जायचं म्हणलं तरी त्यांच्या सर्वांगाला घाम फुटते. भारतामध्ये समस्या आत्ता ही कधीच नाहीये की कमी शिक्षा. समस्या ही आहे की शिक्षाच भेटत नाही, म्हणजे उशिरा शिक्षा. त्यामुळे भारतातील 90% जनता जी कायद्याच्या चौकटीला प्रचंड घाबरते. तुम्हाला असं वाटतं का त्यांच्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे? ऍब्सोल्युटली नाही. बलात्कारासारख्या घटना किंवा ह्या आत्ता 3 दिवसापूर्वीची घटना आहे. एका मुलीवरती सामूहिक बलात्कार होतो. त्या बलात्काराची केस मागे न घेतल्यामुळे, मागे घेत नाही, कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून तिचं अख्खच्या अख्खं घर जाळून टाकलं जातं. त्याच्या आधीचीच गोष्ट आहे की आठवडाभर एका मुलीवरती उत्तर प्रदेशमध्ये 23 लोक बलात्कार करतात. आणि नंतर लक्षात येतं की त्याचं कनेक्शन संपूर्ण देशभर आहे. मग हे काय आहे? भारत बलात्काराला तर फाशीची शिक्षा आहे, सामूहिक बलात्काराला फाशीची शिक्षा आहे. फाशीची शिक्षा असून सुद्धा भीती निर्माण होत नाही. मग काय करायचं? मग गोळ्या घालायच्या? नाही, गोळ्या घालून सुद्धा होणार नाही. तर प्रश्न काय आहे की सर्वसामान्य माणूस 2 दिवस सुद्धा जेलला जायला घाबरतोय. तिथं त्यांना शिक्षा लवकर होत नाही, ही समस्या आहे. आणि ते सगळं या संदर्भात पूर्ण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा बदल जो आहे तो फास्ट ट्रॅक प्रोसेसने केलेला आहे. म्हणजे तुमचा MCRचा कालावधी असेल, तुमचा PCRचा कालावधी असेल, त्यांचे ड्युरेशन फिक्स केले गेले. तुमच्या चौकशीचा कालावधी असेल किंवा तुमच्या ट्रायलचा कालावधी असेल, हे पण फिक्स केले गेलं. आणि एक टाइम लिमिटेशन्स ठरवून देण्यात आलं की याच्या पलीकडे तुम्ही टाइम लिमिट घेऊ शकत नाही, अन्यथा त्या केसच्या बाबत वेगळा विचार करण्यात येईल. हा सगळ्यात क्रुशियल पॉइंट ऍड करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये पळवाटा निघतीलच, त्यात काही डाऊट नाही. पण शेवटी त्याला पर्याय नाहीये. कायदा करणाऱ्यांचं काम उत्तम केलेलं आहे, राबवणाऱ्यांचं काम उत्तम केलं तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याला काही एक्सक्युजेस नाहीये. मग त्यामुळे भारताच्या इतिहासातील हा अत्यंत महत्वपूर्ण बदल आहे. कायद्यामुळे गुन्हेगारी न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल, लोकांना सुरक्षित वाटेल अशी अपेक्षा आहे. मग आता आपण कसे जाणार आहे? प्लॅन काय आहे आपला? प्लॅन आहे, पहिले जे लेक्चर्स आहेत 10 ते 12 लेक्चर्स, याच्यामध्ये सर्व नवीन कायदे जे आहेत, कायदे त्याची प्राथमिक सगळी माहिती घेऊया आपण. काय बदल झाले, कोणत्या शिक्षा आहेत, मेजर चेंजेस काय झालेले आहेत, क्रुशियल चेंजेस काय झालेले आहेत, तुलनात्मक चार्ट कसा आहे, हे सगळे आपण माहिती घेणार आहोत. सेकंडला आपण मायनरला जाणार आहोत. मायनर 19 ऍक्ट. बरं. त्यानंतर थर्डला आपण इतर सब्जेक्ट चालूच राहतील याच्यासोबत, माझ्यासोबत इतर सब्जेक्ट सोबतच चालू राहतील. थर्डला फोर्थला त्याच मायनर नंतर वाटलं तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सारखा, ह्युमन राईट सारखा विषय आपण कव्हर करणार आहोत. बरोबर. आणि त्यासोबत जर त्याच्या आधी जर कुठे डिक्लेअर झाला की IPC CRPCचा नवीन सिलेबस, तर मग आपल्याला जी एक्झामला असलेले जे नवे कायदे जे आहेत त्याचा इन डिटेल पुन्हा अभ्यास करणार आहोत. म्हणजे इथं प्राथमिक पहिला तर होऊनच जाईल, पण इथं इन डिटेल पुन्हा अभ्यास करणार आहे, असा प्लॅन आहे. आता तुम्ही सांगा, आता तुम्ही बोलू शकता. बरोबर. कसे आहेत सगळे? बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. ड्युटी कशी चालू आहे? गेले का काय सगळे, का गायब झाले, का फक्त आपली हजेरी नोंदवायला आले होते?
अरे खरंच गेले काय? ठीक आहे. मला वाटलं थांबले असेल तुम्ही, काय अडचण नाही. तर ओके. सगळेच गायब झाले, सगळेच कसं काय? का ड्युटीला गेलेत का काय 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 माहिती, का ड्युटीवर आहे फक्त ऐकताय ते पण नाही माहिती. मे बी तेच असेल की डिपार्टमेंटची सवय आहे तशी मला. बरं. ड्युटीवर असले की फक्त ऐकतात, रिप्लाय नाही करत, जमत नाही. आता बघा, अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. बरं. आणि मला असं वाटते की हाच मार्ग योग्य आहे या पद्धतीने. तर तुम्ही तुमचे सजेशन जे आहे ते सांगाच मला. ग्रुप आहे आपला, ग्रुपवरती पण सांगा, इकडे पण सांगा. आणखी काही असेल तर सांगा. आपली फी तीच राहील, फी वाढणार नाही. फीमध्ये काही अडचण येणार नाही आपल्याला. त्याच्यामध्ये 999 फी आहे, ती तशीच राहील, म्हणजे त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. आता काही विद्यार्थी प्रेमापोटी विचारतात आहे की सर फी जास्त असली तरी चालली असते, किंवा फॉरेन्सिक सायन्स आहे, मेडिसिन आहे, सगळे कायदे आहेत, राज्यघटना आहे. पण ठीक आहे, आता तो भाग वेगळा. पण त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, तशीच राहील. आणि कसं शिकवलं जाईल त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. म्हणजे ते काय आता मी सगळ्यांना माहिती आहे की कसं आपलं लॉच्या लेवल काय आहे, किंवा लॉचा संदर्भ काय आहे. हे पहिले इंट्रोडक्शनचे नवीन कायद्याचे लेक्चर झाले की मग आपण त्यानंतर आपण सगळे डिटेल जे कायदे आहेत ते डिटेल कायदे घेणार आहोत. म्हणजे मायनरला सुरुवात करू, मायनरचे सगळे कायदे कव्हर करून घेऊ पहिले. आणि त्याच्यानंतर मग एक 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 कायदा जो आहे तो सगळा व्यवस्थित समजून घेऊन आपण पुढे जाऊ. म्हणजे काहीच अडचण येणार नाही अशा पद्धतीने. तर तेवढं फक्त एकदा बघा. आणि मला सांगा की काय कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे काय नाही. यावेळेस नोट्सचा फॉर्मॅट थोडासा बदललेला असेल. म्हणजे यावेळेस नोट्स थोड्याशा जास्त परफेक्ट असतील. म्हणजे अर्थातच मागच्या वेळेस सुद्धा आपण परफेक्टच नोट्स दिल्या होत्या, त्यात नाही. पण मागच्या वेळेस थोड्याशा लेंग्दी नोट्स होत्या. बरं. लेंग्दी होत्या. लेंग्दी म्हणजे काय, तर थोड्याशा जास्त विस्तारित स्वरूपातल्या होत्या, सविस्तर. तर त्या आता थोड्याशा शॉर्ट करण्यात येईल, त्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. म्हणजे नोट्स जे आहेत ते तुम्हाला पुस्तक वाचायची गरज पडणार नाही, तुम्ही एकदम रिलॅक्स राहू शकता. मग यावेळेस तुम्हाला अभ्यास करताना कुठलीच अडचण आहे की पुस्तकं घ्या आणि हे करा आणि ते करा, आणि एवढी मोठी मोठी पुस्तकं, त्याचं संदर्भ त्याचं सगळं काम झालेलं आहे जवळपास. त्यामुळे ती एक अडचण तुमची दूर होईल. यावेळेस नोट्स कुठल्याही पद्धतीने काही करायची गरज नाही, लेक्चरच्या तुम्ही डाउनलोड करू शकता. बाकी आता तुम्ही ड्युटीवर आहात का नाही आहेत लेक्चरला ते मला माहीत नाही. पण मे बी समजा तुमच्या हिशोबाने या संदर्भात बघा काय आहे कशा प्रकारे, की तुम्ही रिप्लाय करू शकता. बाकी हे सगळं सिलेबसचं सोडून द्या तुम्ही विषय. सिलेबस 100% कव्हर होईल, ती जबाबदारी माझी असते. आणि ते जुन्या विद्यार्थ्यांना माहिती, त्याच्यामध्ये कुठलाहीच पॉईंट राहणार नाही. इवन वेळ पडली तर PYQ पण कव्हर करू, वेळ पडली तर रिव्हिजन पण त्याच्यातच कव्हर होईल. म्हणजे काहीही एक्स्ट्रा पेंडिंग राहणार नाही. थोडासा इथे डाऊट आहे. नवे कायदे, बरोबर, जोपर्यंत आयोग काही देत नाही तोपर्यंत आपण त्याचं ते कम्पॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत. म्हणजे जुने जे आहेत ते, म्हणजे IPCच्या व्याख्या तर सगळ्याच घेणार आपण. व्याख्या तिन्ही कायद्यांच्या सगळ्या घेणार. IPC, CRPC, एव्हिडन्स व्याख्या, व्याख्या सगळ्याच घेणार आपण. आणि व्याख्या घेऊन मग जे महत्वाचा जो भाग आहे आपल्या परीक्षेला जुना, तो कम्पॅरेटिव्हली कव्हर कसा करता येईल याच्यावरती थोडासा फोकस करू आपण कम्पॅरेटिव्हली. तर अशा पद्धतीने जाऊया. आय होप की समजलं असेल. आज फक्त चर्चा करायची होती, इंट्रोडक्शन द्यायचं होतं, किंवा काय 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 झालेलं आहे ते. उद्या जो IPC म्हणजेच नवीन जो भारतीय न्याय संहिता आहे, तर त्याचं डायरेक्टली अनालिसिस सुरू होईल. म्हणजे त्याच्यावरती डायरेक्टली लेक्चर सुरू होईल. ते 2-3 लेक्चरमध्ये बराचसा भाग त्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करू.
कम्पॅरेटिव्ह अभ्यास करू, स्टडी करू आणि त्या अनुषंगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तर रिप्लाय केला तर बरा झाला असता कोणीतरी, पण कोणीच रिप्लाय त्यानंतर केलेला नाही. मला म्हणजे कळायला की बाबा कसं आहे काय तुमच्या काय अपेक्षा आहेत काय नाही. तर ते एकदा फक्त झालं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, असू द्या. ओके, ठीक आहे. अजून तर काय कमेंट दिसत नाहीये. ठीक आहे, आज इथे थांबूया आपण. उद्यापासून सगळ्यांना तेच पुन्हा की जे BNS आहे त्या BNSचा व्यवस्थित अभ्यास करू. एक 2-3 लेक्चरमध्ये सगळं BNS जो आहे तो व्यवस्थित आराखडा त्याचा सगळा समजून घेऊ आपण. आजचं आणि उद्याचं लेक्चर सगळ्यांना फ्री बघता येईल यूट्यूबवरती सुद्धा. म्हणजे आजचं उद्याचं लेक्चर जे आहे ते दोन्ही लेक्चर फ्री तुम्हाला बघता येतील. जर कोणाला काही शंका असेल किंवा कशा पद्धतीने जाणार आहे पुढे, कशा पद्धतीने नाही, तर ते सगळं बघता येईल फ्री. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर पुन्हा डिसिजन घेऊन ज्यांना ज्यांना क्लास जॉईन करायचे ते क्लास जॉईन करू शकतात. बाकी धन्यवाद सगळ्यांचे. मग अक्षय, नामदेव, आणखी कोणी जे काही सगळे आलते, सुप्रियाताई, राहुल, राजने साहेब, तर धन्यवाद. लेक्चर झाल्यानंतर मला मेसेज करा पर्सनली. म्हणजे लेक्चर ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन, तर डिपार्टमेंट आहे म्हणले ऑफलाईनच बघणार, तर ऑफलाईन ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघाल त्यावेळेस मला एक मेसेज करा फक्त की कसं काय काय वाटतंय, कसं वाटलं काय. प्रचंड भारी वाटते एवढ्या दिवसातून सगळ्यांना भेटल्यानंतर. तर मला तर तसंच वाटतंय. तुम्ही पण रिप्लाय करा. काय आहे, कसं काय काय प्लॅन आहेत पुढचे, पुढे कसं जायचे, काही सजेशन आहेत काय. नोट्सच्या बाबतीत तुम्ही विषय सोडून द्या यावेळेस, म्हणजे नोट्सचा विषय सोडून द्या. तर काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर हे थोडंसं या संदर्भात आजच्या भागातला सगळा भाग होता. मग आज आपण इथे थांबते. नवे कायदे, आज आपण फक्त इंट्रोडक्शन पाहिले. कायदे इंट्रोडक्शनचा भाग आहे. आणि उद्या मात्र त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे काही बदल झालेत ते एक शब्दशः अर्थाने ते सगळे सुरुवात करणार आहोत. मग 3 दिवस IPC असेल, 3 दिवस CRPC असेल, 3 दिवस एव्हिडन्स ऍक्ट असेल, असे सगळे भाग जे आहेत ते आपण सुरू करणार आहेत. चला, मग ते सगळे बघत 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 आपण पुढे जाऊया. जे ऑफलाईन बघतील त्यांनी फक्त मला सांगा की कशा प्रकारे समजलंय, नाही समजलं, किंवा कसं वाटलं अप्रोच, काय करायचं काय नाही करायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही मला सांगू शकता. चला, धन्यवाद.